नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। ग्रामपंचायत रणधुमाळी सध्या सुरू झालेली असून आपण वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा आढावा घेतोय। आजच्या व्हिडिओमध्ये अर्धापूर ग्रामपंचायतचा आपण आढावा घेणार आहोत। अर्धापूर ग्रामपंचायतची सदस्य संख्या ही 9 असून यामध्ये 2021 साली या ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण आरक्षण असताना सर्व 9 जागा राजे गटाने जिंकल्या होत्या। साधारणपणे 1475 मतदान असलेल्या अर्धापूर ग्रामपंचायतच्या पुढील सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला निघाले आहे। अर्धापूर गावचा जर विचार केला तर अर्धापूर मध्ये 2 गट हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। यामध्ये विशाल नलवडे हे जुने कार्यकर्ते यांचा एक गट आहे, तर विलासराव नलवडे यांचा नव्याने तयार झालेला एक गट आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या गावाला भारतीय जनता पक्षाने ॲडव्होकेट किरण नलवडे यांच्या माध्यमातून उमेदवारी दिली होती। त्यांचा या ठिकाणी विजय झाला आणि त्या जिल्हा परिषदेवरती निवडून गेल्या। अर्थातच यामुळे भारतीय जनता पक्षाच्या एका गटाची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे। अर्धापूर गावातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रामुख्याने 200 मतांचं मताधिक्य हे भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला तसेच पंचायत समितीच्या उमेदवाराला मिळालेलं आहे। जर प्रामुख्याने अर्धापूरचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाच्या एका गटाचे नेतृत्व विशाल नलवडे करत आहेत, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व विलासराव नलवडे करत आहेत। शिवसेना राजे गटाकडून एका गटाचे नेतृत्व नितीन नलवडे आणि ऋतुराज नलवडे करत आहेत, तर दुसरीकडे दुसऱ्या गटाचे नेतृत्व दिलीप नलवडे तसेच प्रदीप नलवडे हे करत आहेत। अर्धापूर ग्रामपंचायतच्या रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी चांगलीच धुमचक्री या ठिकाणी झाली। यात्रा कमिटीचा अध्यक्ष निवड करण्यावरून या ठिकाणी 2 गटामध्ये हाणामारी झाल्याच्या फिर्यादी लोणंद पोलिसांमध्ये दाखल झालेल्या आहेत। निवडणूक रणधुमाळी सुरू व्हायच्या अगोदरच या अर्धापूर गावामध्ये राजकीय धुमचक्री पाहायला मिळाली असल्यामुळे आगामी काळामध्ये टोकाचा संघर्ष होणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत। प्रामुख्याने आता सर्वसाधारण महिला हे आरक्षण सरपंच पदासाठी निश्चित झाले असतानाच सध्या तरी या गावामध्ये युवा नेतृत्व शुभम नलवडे, त्याचबरोबर विशाल नलवडे, नितीन नलवडे आदी उमेदवारांच्या कुटुंबातील महिला या थेट सरपंच पदासाठी रिंगणात उतरतील असे संकेत या ठिकाणी दिले जात आहेत। 1475 मतदान असलेल्या या गावामध्ये प्रामुख्याने दोन्हीही तुल्यबळ पक्ष आहेत आणि या पक्षांतर्गत 2-2 गट या ठिकाणी कार्यरत आहेत। यामुळे वरिष्ठांना या ठिकाणी दोन्ही गटांना एकत्र करताना मोठी कसरत करावी लागणार आहे। यामधूनच कोणाकोणाची युती होते याकडेही हेही या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे। 5 वर्षापूर्वी म्हणजेच 2021 साली विलासराव नलवडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागा या 9 जागा या राजे गटाने जिंकल्या होत्या। मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये विलासराव नलवडे यांनी भारतीय जनता पक्षाचा रस्ता धरला आणि 2021 साली त्यावेळेचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते विशाल नलवडे आणि नितीन नलवडे यांनी या ठिकाणी युती केली होती आणि त्यांनी 9 जागा उभा केल्या होत्या। त्यांचे उमेदवार 15 ते 20 च्या मतांनी या ठिकाणी पराभूत झाले होते। अतिशय तुल्यबळ निवडणूक त्याही वेळी झाली होती। पुन्हा एकदा आता 5 वर्षामध्ये पुलाखालून बरेच पाणी गेले असताना आता येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे आणि यामुळे आता अर्धापूरची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे। इच्छुक उमेदवारांनी आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच प्रामुख्याने विलासराव नलवडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून विरोधकांनी आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। यामुळे अर्धापूरची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनणार आहे। तुम्हाला काय वाटतं?
आजापूर ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदी कोणाची निवड होऊ शकते याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन ग्रामपंचायत नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.